घरफोडी करणारे दोन सराईत चोरटे 24 तासांच्या आत जेरबंद. 6,03,185 रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत. एमआयडीसी डीबी पथकाची कामगिरी. फिर्यादी गौरीशंकर नागनाथ कोळी, वय 55 वर्ष, राहणार 337 बसवेश्वर नगर, नई जिंदगी. फिर्यादी वरील नमूद पत्त्यावरील पत्र्याच्या घरात रात्रीच्या वेळी उकडत असल्यामुळे ते बाजूला असलेल्या त्यांच्या दुसऱ्या घरामध्ये नेहमी रात्रीच्या वेळी झोपण्यात जातात. 6/7/2026 रोजी रात्री नेहमीप्रमाणे ते घर बंद करून कुलूप लावून रात्री 10:30 वाजता जवळच असलेल्या त्यांच्या दुसऱ्या घरात सहकुटुंब झोपण्यास गेले. दिनांक 7/7/2026 रोजी पहाटे 3:30 वाजता उठून ते शौचास बाहेर आले असता त्यांना त्यांचं बंद घराचं दरवाजाचं कुलूप तोडून घरात प्रवेश करून कुणीतरी अज्ञात चोरट्यानं लोखंडी कपाटातील ड्रायरमध्ये ठेवलेले सुमारे 28.95 ग्रॅम सोन्याचे दागिने, 365 ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम 25,000 रुपये असा एकूण 5,03,185 रुपये किमतींचा मुद्देमाल फिर्यादी यांच्या संमती वाचून मुद्दाम लबाडीनं चोरून नेला वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या वेळी घरफोडीचा गुन्हा घडल्यानं घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस स्टेशन भाऊराव बिराजदार, प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिली. घटनास्थळाच्या परिसरात मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवण्याचं काम तात्काळ सुरू केलं होतं. दिनांक 8/7/2026 रोजी पोसई अल्फाज शेख यांच्या पथकातील पोलीस अंमलदार अमर शिवसिंगवाले व पोलीस कॉन्स्टेबल नागेश चव्हाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगानं पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या पथकातील अंमलदार बसवारूट मठ, शांतीनगर जवळ सापळा लावून इसम जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख व 21 वर्ष, मूळ राहणार 950/1 बी कॅम्प, रंगभवन रोड, सोलापूर, सध्या राहणार बसवेश्वर नगर जवळ भीमाशंकर नगर, नई जिंदगी, सोलापूर. प्रशांत नागेश खंदारे, वय 19, राहणार केशवनगर, इगोपट्टी, मौलाली चौक, सोलापूर यांना त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलसह ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यात मिळून आलेले सोन्याचे 28.95 ग्रॅम वजनाचे दागिने व चांदीचे 364 ग्रॅम वजनाचे दागिने तसेच 25,000 रुपये रोख रक्कम याबाबत कौशल्यपूर्ण तपास केला असता त्या दोघांनी मिळून वरील नमूद गुन्हा केल्याची कबुली देऊन ताब्यातील मुद्देमाल हा फिर्यादी यांच्या घरातून चोरी केल्याचं मुद्देमाल असल्याचं सांगितलंय. वरील नमूद दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सोन्याचे 28.95 ग्रॅम वजनाचे दागिने, चांदीचे 364 ग्रॅम वजनाचे दागिने, 25,000 रुपये रोख तसेच त्यांनी गुन्हा करण्याकामी वापरलेली 1 लाख रुपये किमतीची मोटरसायकल, स्क्रूड्रायव्हर असा एकूण 6,03,185 रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत करून सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून अत्यंत परिश्रमानं 24 तासाच्या आत उघडकीस आणला. सदरची कारवाई एम राजकुमार, पोलीस आयुक्त प्रीतम यावलकर, पोलीस उपायुक्त प्रताप पोमन, सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच भाऊसाहेब बिराजदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस स्टेशन, श्रीमती संगीता पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख अल्फाज शेख, पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस अंमलदार एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन भांगे, मंगेश गायकवाड, आमसिद्ध निंबाळ, अय्याज बागलकोटे, सुहास अर्जुन, अमर शिवसिंगवाले, नागेश चव्हाण, कुमार बोल्ली, अजित माने, सकलीन मुकादम, अविनाश दिघोळे यांनी केले.